तृतीयपंथीयांशी 10 वर्षे संसार, नवऱ्याने मूल मागितलं, पुढे घडले भयंकर. ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. प्रेम आंधळे असते असे म्हणतात. प्रेमात पडताना कशाचेच भान उरत नाही, पण प्रेमाचा ज्वर उतरला की मग मात्र समाज, जात, धर्म, नातेवाईक असे सगळे दिसू लागते. तोवर वेळ निघून गेलेली असते. एखादा भानावर आला तरी त्याचा जोडीदार मात्र या प्रेमात पार बुडून गेलेला असतो. त्याला प्रेमात विरह सोसत नाही. त्यातून काहीतरी दुर्दैवी घटना घडू शकते, जशी सोलापूरमध्ये घडलेली आहे. एका तरुणाचा तृतीयपंथी यावर जीव जडला. हळूहळू दोघांचे प्रेम वाढत गेले. या तरुणाने तृतीयपंथीयाला लग्नाची मागणी घातली. तेव्हा त्याने तरुणाला समाजाची जाणीव करून दिली, पण तो तरुण काही मानण्यास तयार नव्हता. हे प्रेम पाहून तृतीयपंथीयाने लग्नास होकार दिला. लग्न झाले, संसार सुरू झाला. 10 वर्षानंतर त्या तरुणाला मूल हवे असे वाटू लागले. त्यासाठी तो एका तरुणीसोबत लग्न करण्याची तयारी करू लागला. हे कळताच त्याला जीव लावलेल्या तृतीयपंथीयाची घालमेल सुरू झाली. तो इतका निराश झाला की त्याने जीव दिला. एका तृतीयपंथीयाच्या या दुर्दैवी आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणारा सुजित आप्पासाहेब जमादार हा वैदवाडी दयानंद कॉलेजजवळ सोलापूर या ठिकाणी राहतो. तो MR असल्याने त्याला पगारही भरपूर होता. तो नेहमी टापटीप राहत असे. या सुजितची ओळख एका तृतीयपंथीयाबरोबर झाली. हा तृतीयपंथी दिसायला सुंदर होता. इतकेच नव्हे तर तो टापटीपही राहत असे. कधी साडी, कधी ड्रेस अशा वेशामध्ये तो वावरत असे. त्याचे नाव प्रकाश व्यंकप्पा कोळी. प्रकाश हा पाहता क्षणी तृतीयपंथी आहे असे कळत सुद्धा नव्हते. त्याच्याशी बोलल्यानंतरच त्याच्या आवाजातील मर्दानी टोनवरूनच तो तृतीयपंथी आहे हे समजून येत असे. त्याला प्रकाश या नावाने न बोलवता स्वीटी म्हणून बोलावत असल्याने सुजित याला सुद्धा ते एक मुलगी आहे असे सुरुवातीला वाटले होते. तिच्या सौंदर्यावर सुजित फिदा झाला होता. तिच्याशी ओळख झाल्यावर त्याला समजून आले की ती मुलगी नसून तो एक तृतीयपंथी आहे. तरी सुद्धा त्याने तिच्याशी भेटणे थांबवले नाही. प्रकाश उर्फ स्वीटी हा आपल्या समाजामध्ये म्हणजे तृतीयपंथीयांच्या समवेत वावरत असे. त्यांच्या कार्यक्रमास जात असे. नागरिकांच्याकडून पैसे मागत असे. नवीन साडी किंवा ड्रेस घालून तो अगदी नटून थटूनच घराबाहेर पडत असल्यामुळे सुजित त्याच्याकडे आकर्षित गेलेला होता. त्याच्याशी बोलणे त्याला आवडत असे. अशा तऱ्हेने त्या दोघांच्या दररोजच गाठीभेटी होऊ लागलेल्या होत्या. यातूनच त्याच्या मनामध्ये प्रकाशविषयी प्रेम निर्माण झालेले होते. सुजितचे वय हे नवथर असल्यामुळे त्याच्यामध्ये इतकाही प्रगल्भपणा नव्हता की आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते प्रेम समाजाला मान्य तर असणारच नाही आणि त्याच्याशी लग्न केल्यानंतरही त्याची वंशवृद्धी होणार नाही. तरी त्याने एके दिवशी प्रकाशला आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सुजितने प्रकाश उर्फ स्वीटीला म्हणताच ती चक्रावून गेली. तिने सुरुवातीला ना केले, पण सुजित मात्र हट्ट सोडायला तयार नव्हता. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला हवे आहेस असे तो म्हणू लागला. शेवटी प्रकाश उर्फ स्वीटीच्याही मनामध्ये त्याच्याविषयी प्रेम निर्माण झाले आणि दोघे एकमेकांच्यावर प्रेम करू लागले. एके दिवशी सुजितने प्रकाश उर्फ स्वीटीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा तिने त्यास नकार दिला. या कारणाने सुजित नाराज राहू लागला. त्याच्यावर प्रेम असल्याने प्रकाश उर्फ स्वीटीलाही त्याची नाराजी सहन होत नव्हती, पण तिला आपल्या मर्यादा माहिती होत्या. इकडे सुजितही आपला हट्ट सोडत नव्हता. शेवटी दोघांनी साधेपणाने विवाह केला. आता ते दोघे बाळे येथे साईनगर या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन संसार करू लागले. सुरुवातीला सुजित आणि प्रकाश उर्फ स्वीटी आनंदाने संसार करत होते. प्रेमाच्या कैफात दोघांनाही समाज काय म्हणेल किंवा इतर काही गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या किंवा त्याचे त्यांना भान नव्हते. हळूहळू मात्र सुजितला या गोष्टीची जाणीव होऊ लागली होती. कारण प्रकाश उर्फ स्वीटी याने इतर तृतीयपंथीयांच्या मध्ये मिसळणे, त्यांच्या कार्यक्रमात जाणे, नागरिकांच्याकडून पैसे मागणे हे काही सोडलेले नव्हते. तो लग्नानंतरही आपले पूर्वीचे जीवन जगत होता. संसार मात्र सुजित बरोबर करत होता. एखाद्या नववधूप्रमाणे घरात आल्यानंतर तो सुजित याच्याशी वागत असे, पण सुजितला त्याचे हे वागणे आता खटकू लागले होते. त्याने प्रकाश उर्फ स्वीटी याला
हे सर्व काम करण्यास मनाई केली। यावेळी प्रकाश उर्फ स्वीटी याने त्याच्याशी भांडण केले। थोडे दिवस त्यांच्यामध्ये तू मैमे झाली। अखेर प्रकाश उर्फ स्वीटी यालाही सुजितच्या प्रेमाची जाणीव झाली। तो आपल्यावर प्रेम करतो म्हणूनच तो आपणास असे करण्यास मनाई करतो याची जाणीव झाल्यानंतर त्याने हे काम करणे बंद केले। तो आता तृतीयपंथीयामध्ये मिसळत नव्हता। आपला संसार आपण आणि आपला नवरा यामध्ये त्याने गुंतून घेतले। जवळजवळ 10 वर्षे दोघे आनंदाने संसार करत होते। इकडे सुजितला मात्र आपल्या संसाराचा उपयोग काय, आपण जिच्यावर प्रेम करतो तो काय आपल्याला मूल देऊ शकणार नाही याची जाणीव होऊ लागली। तिच्याशी संसार निरर्थक असे त्याला वाटू लागले आणि त्याने एका मुलीशी सूत जमवले। तिला आता तो भेटू लागला आणि प्रकाश उर्फ स्वीटीला टाळू लागला। त्याने गुपचूप त्या तरुणीशी विवाह ठरवला। प्रकाश उर्फ स्वीटी याला याची साधी भनक सुद्धा लागलेली नव्हती। शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सुजितचा त्या तरुणीशी विवाह होणार होता याची माहिती 8 दिवस अगोदर स्वीटीला समजलेली आणि ती त्याच्याशी भांडण काढू लागली। यावर सुजितने तिला उत्तर दिले की मला मुलगा हवा आहे, तो तू देऊ शकत नाहीस, यामुळे मी एका तरुणीबरोबर विवाह करत आहे। हे ऐकून प्रकाश उर्फ स्वीटीला धक्काच बसला। दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी प्रकाश उर्फ स्वीटीने आपली बहीण ज्योतीला याबाबत सांगितले। सुजित हा दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी विवाह करणार आहे। त्याला मी विरोध केल्याने तो मला मारहाण करतो आणि तो मला मर असे म्हणतो, यामुळे मी निराश आहे। यावर ज्योतीने तिची समजूत काढली। आपण यातून काहीतरी मार्ग काढू, तू नाराज होऊ नकोस असे तिने प्रकाश उर्फ स्वीटीला समजावून सांगितले। बहिणीने समजूत काढल्यानंतर प्रकाश उर्फ स्वीटी आपल्या घरी परतली, पण तिच्या मनातून सुजितचे वागणे काही जात नव्हते। ती खचलेली होती। आपण सुजितच्या प्रेमापायी त्याच्याशी लग्न केले, तो मात्र आता आपल्याला टाळत आहे। यातून मार्ग निघेल की नाही याची तिला खात्री नव्हती। त्या रात्री तिला झोपही लागली नव्हती। दुसरा दिवस उजाडला। गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 चा तो दिवस होता। सकाळची वेळ। स्वीटी अजूनही अस्वस्थ होती। तिने मनाशी एक निर्णय घेतला, पण आपण जे काही करणार आहे ते आपल्या सर्वांना समजले पाहिजे। म्हणून तिने आपला मोबाईल घेतला, कॅमेरा ऑन केला आणि आपला स्वतःचा व्हिडिओ काढू लागली। सुजितने मला फसवले, प्रेम केले, विवाह केला, आता दुसऱ्या तरुणीबरोबर तो विवाह करत आहे, याचा मला खूप राग आला आहे। मी गळफास घेऊन आत्महत्या करणार आहे असा व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ भाऊ नागेश आणि बहीण ज्योती यांना पाठवला। व्हिडिओ पाहताच काही वेळाने नागेशने त्या परिसरात राहणाऱ्या मित्राला फोन केला आणि सांगितले, तू स्वीटीच्या घरी जा, ती आत्महत्या करणार आहे, तिला वाचव। नागेशचा मित्रही तात्काळ स्वीटीच्या घरी गेला, मात्र दरवाजा बंद असल्यामुळे त्या मित्राने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, पण काही उपयोग झाला नाही। स्वीटीने घरात गळफास घेतल्याचे दिसून आले। काही वेळातच स्वीटीचे नातेवाईक आणि तृतीयपंथी मित्र आले। त्यांनी लगेच स्वीटीला गळफासातून काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी ती मरण पावली असल्याचे घोषित केले। स्वीटीने प्रियकर सुजीतच्या त्रासाला कंटाळून आणि तो दुसऱ्या तरुणीबरोबर विवाह करणार आहे म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना सोलापुरामध्ये वाऱ्यासारखी पसरली। बघ्यांची गर्दी होऊ लागली। इकडे शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी स्वीटीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली। तत्काळ फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे, हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय कोळवले, नितीन जाधव रुग्णालयात दाखल झाले। पोलिसांना स्वीटीची बहीण ज्योतीने माहिती दिली। स्वीटीला सुजित जमादार याने धोका दिला म्हणून तिने गळफास घेतल्याची सविस्तर माहिती देऊन तिने स्वीटीचा अखेरचा व्हिडिओही सादर केला। ज्योती कोळी हिने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तृतीयपंथी प्रकाश व्यंकप्पा कोळी राहणार साईनगर बाळे सोलापूर आत्महत्या प्रकरणी प्रियकर सुजित आप्पासाहेब जमादार राहणार साईनगर बाळे सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। सुजितचा विवाह दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी होणार होता। त्या अगोदरच पोलिसांनी त्याला अटक केली। स्वीटी आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करावायचा असल्याने पोलिसांनी आरोपी सुजितला न्यायालयामध्ये उभे केले।
न्यायाधीशांनी सुजितला 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडीमध्ये आरोपी सुजितची कसून चौकशी केली. आरोपी सुजितने पोलिसांना सांगितले की स्वीटीच्या सौंदर्यावर मी मोहित झालो होतो, मात्र आता मला मुलगा हवा आहे असे वाटू लागले. स्वीटी मला मुलगा देऊ शकणार नव्हते, म्हणून मी दुसऱ्या तरुणीबरोबर विवाह ठरवला आहे याची माहिती स्वीटीला दिली. मात्र ती विवाहास विरोध करून भांडणे करू लागल्यामुळे मी तिला तू मर असे रागाने म्हणालो. मात्र तिने खरोखरच गळफास घेऊन आत्महत्या केली अशी कबुली दिली. या प्रकरणाचा पुढील तपास आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे, हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय कोळवले, नितीन जाधव हे पुढील तपास